हाय फ्रेंड, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला सुक्या चटण्याचे 3 प्रकार दाखवणार आहे। चला तर बघू। पहिली चटणी बनवणार आहे आपण जवसाची। जवस आपण कढईमध्ये भाजून घेऊ। जवस आपण इथे स्वच्छ करून घेतलेला आहे। तर आपल्याला मंद आचेवरती याला 5 ते 7 मिनिटं भाजून घ्यायचं आहे। खमंग व्यवस्थित असं भाजून घ्यायचं, मग चटणी चवदार लागते। आणि आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा जिरं घालायचं आहे। जिऱ्यामुळे अजूनच चव वाढते। तुम्ही जर जिरं घालत नसाल, तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। जेवणाची चव वाढवण्यासाठी चटण्या तर जेवणासोबत पाहिजेच। जवसाचे तुम्हाला तर फायदे माहितीच आहे। जवस आपला आता भाजलेला आहे, आपण एका डिशमध्ये काढून घेऊ आणि थंड व्हायला ठेवून देऊ। थंड झाल्याच्या नंतर आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत। आणि हो मैत्रिणींनो, चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। आपल्याला याच्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घालायच्या। लसणामुळे खूप छान चव लागते। 1 चुटकी हिंग घालायचा, चवीनुसार मीठ घालायचं आणि लाल मिरची पावडर घालायचं, लाल तिखट 1 चमचा। आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहोत। मिक्सर चालू बंद असं 1 सेकंद चालू 1 सेकंद बंद असं करायचं। आपण आता एका बाउलमध्ये एक चटणी काढून घेणार आहोत। आपली जवसाची चटणी आता तयार आहे। आता आपण दुसरी चटणी करायला घेणार आहोत, ती आहे तिळाची चटणी। चला तर मग बघू। आपण आता कढईमध्ये तीळ भाजून घेणार आहोत। 5 ते 7 मिनिटं मंद आचेवरती आपल्याला हे तीळ असे भाजून घ्यायचे आहे। जशी आपण जवसाची चटणी केली आहे त्याच पद्धतीने आपल्याला तिळाची ही चटणी करून घ्यायची आहे। आपले तीळ भाजले की आपण एका डिशमध्ये लगेच काढून घेणार आहोत। आता आपण एका डिशमध्ये याला काढून घेऊ आणि थंड व्हायला ठेवू 5 मिनिटं। आपले आता तीळ भाजून झालेले आहे। आता आपण हे एका डिशमध्ये काढून घेतले आहे। तर आता आपण याला थंड झालं की 5 मिनिटं मिक्सरच्या भांड्यामध्ये याला आपण टाकून घेणार आहोत। याच्यामध्ये आपल्याला 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या, आपण याच्यात जिरं वगैरे काही घातलेलं नाही आहे। लाल मिरची पावडर 1 चमचा, मीठ घातलं 1 चमचा आणि 1 चुटकी हिंग घातला। तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये असंच आपण जसं जवसाच्या चटणीला फिरवलं तसंच फिरवायचं। आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत। आपली आहे तिळाची चटणी तयार। तर याच्यानंतरची चटणी आपण करणार आहोत कारळाची। आता आपण कारळ एका कढईमध्ये भाजून घेणार आहोत। व्यवस्थित भाजलं की ते आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत। जशी आपण तिळाची चटणी केली आहे तशीच आपण सेम कारळाची चटणी करणार आहे।